मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा तयार करणार आहोत, पण आपण गाजरामध्ये साखर न वापरता गुळ घालणार आहोत, जेणेकरून आपला गाजराचा हलवा आणखी पौष्टिक बनेल। थंडी आहे आणि थंडीमध्ये भरपूर प्रमाणात गाजरे येतात आणि आपण गाजरापासून वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो, त्यामध्ये गाजराचा हलवा सुद्धा आलाच। बहुतेक वेळा आपण साखरेचा करतो, पण थंडीमध्ये गुळ खाल्लेला जास्त चांगला आहे, त्याच्यामुळे मी गुळाचा सुद्धा हलवा बनवत आहे। आपल्या रमा रेसिपीमध्ये आपण यापूर्वी गाजराचा हलवा तयार केला होता, त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे, त्याचबरोबर खीर सुद्धा केलेली होती। आणि आज आपल्या या व्हिडिओमध्ये या चॅनलमध्ये आपण गाजरापासून हलवा तयार करणार आहोत। तर मी गाजर स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत आणि मीडियम आकाराच्या किसणीमध्ये हे मी गाजर किसून घेणार आहेत। तुम्ही बारीक किंवा जाड किसणी सुद्धा वापर करू शकतात। तर हे जे गाजर आहेत जरा जाडसर असे आहेत आणि अशा पद्धतीने आपण हा गाजराचा किस तयार करून घेतलेला आहे। सर्व गाजर आपण अशाच पद्धतीने किसून घेऊया। संपूर्ण किस तयार आहे। एका टोपामध्ये आपण 1 चमचा तूप गरम करायचा आहे। तूप गरम झाले की त्यामध्ये आपण संपूर्ण गाजराचा किस टाकायचा आहे आणि 2 मिनिटं आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे। आपण तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये आपण गाजराचा किस छान असा परतल्यामुळे गाजराच्या हलव्याला ना खूप छान टेस्ट येते। तर इथे पहा, गाजराचा जो किस आहे त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि त्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हा गाजराचा जो किस आहे तो शिजवायचा आहे। आणि हे जे गाजर जरा जाडसर होते, त्याच्यामुळे आपण 2 मिनिटं त्याला झाकून ठेवणार आहोत। तर 2 मिनिटांनंतर पुन्हा आपण हे ओपन करूया आणि एकदा हे गाजराचा किस आहे तो हलवून घेऊया। तर छान अशी हे आपले गाजराचा जो किस आहे सुक्का झालेला आहे, छान आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण दूध घालायचं आहे। तर बाजूच्याच गॅसवरती मी अर्धा लिटर दूध गरम केलं होतं, ते घातलेलं आहे। साधं दूध आहे, तुम्ही फुल क्रीम दूध सुद्धा वापरू शकता, पण साध्या दुधामध्ये सुद्धा गाजराचा हलवा खूप छान टेस्टी होतो। व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पुन्हा याला 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवणार आहोत स्लो गॅसवरती। पुन्हा आपण एकदा हे हलवून घेऊया। भरपूर प्रमाणात यामध्ये दूध आहे, आपल्याला हे दूध आटवायचं आहे। आपण गॅस मीडियम टू हाय करणार आहोत आणि पूर्णपणे हे जे दूध आहे ते आटून घेणार आहोत। पुन्हा आपण हे झाकून 5 ते 7 मिनिटं ठेवलं होतं। गाजरामध्ये आपण जे दूध घातलं होतं ते आटलेलं आहे, थोडंसं बाकी आहे, पण आपल्याला पूर्णपणे हे दूध आटून घ्यायचं आहे। तर इथे आपला जो गाजराचा जो किस आहे त्यामधलं पूर्ण दूध जे आहे ते आपण आटवलेलं आहे। आता यामध्ये आपण गुळ घालणार आहोत। तर गुळ मी चिरून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे गुळाचं पावडर असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता अंदाजाने, आणि गुळाच्या गोडव्यानुसार आपल्याला गुळ घालायचा आहे। व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करूया। तर गॅस मी मिडियम ठेवलेला आहे। आपण जसा गुळ यामध्ये मिक्स करणार तसं गुळाचं पाणी होणार आणि पुन्हा आपला जो गाजराचं मिश्रण आहे ना पुन्हा हे पातळ होणार आहे। तर पहा, हळूहळू आपलं जे मिश्रण आहे गाजराचं पुन्हा हे पातळ होत आहे। आता पूर्ण जो गुळ आहे तो पूर्ण विरघळलेला आहे, म्हणून छान असा याला ओलावा आलेला आहे। आणि आता आपण स्लो गॅस करूया आणि आपलं जे काजू बदाम आणि मनुके ते आपण यामध्ये घालूया। तुम्ही ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळू सुद्धा शकता। इलायची पावडर घालायची आहे। मिक्स करून घेऊया। गुळ घातल्यामुळे ना गाजराचा हलवा खूप छान होतो। जर तुम्ही कधी गाजराचा हलवा गुळ घालून केला नसेल ना तर नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागतो। आता इथे आपण हा जो पाणी सुटलं होतं गुळाचं ते पूर्ण आटेपर्यंत आपला हा हलवा आपण शिजून घेणार आहोत। पूर्ण पाणी आटलं पाहिजे। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे। आता सर्वात शेवटी आपण यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। गॅस स्लो करायचा आहे आणि त्यानंतर तूप घालायचं आहे। पुन्हा छान असं हे 1 मिनिट आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपला जो हलवा आहे तो खूप टेस्टी होईल। तर पहा, छान रंग आलेला आहे आणि गुळाचा असल्यामुळे ना खूप छान सुगंध सुद्धा येत आहे आणि खूप छान झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।